नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायचा आहे मस्त असा वाटाणा भात किंवा मसाले भात. तर मसाले भात किंवा वाटाणा भात करण्यासाठी बघा आपल्याला साहित्य पहिल्यांदा म्हणजे तांदूळ. इथं 1 वाटी मी हा बघा बासमती तांदूळ घेतलेला आहे. दुबार आहे, पूर्ण अख्खा तांदूळ नाही, दुबार तांदूळ आहे आणि बासमती आहे. त्यामुळे मी हा अर्धा तास आधी भिजायला घातलेला आहे. तुमच्याकडं कोलम वगैरे असेल तर तो भिजवायची गरज नाही, किंवा इंद्रायणी असेल तोही भिजवायची गरज. तर याच्यामध्ये घालण्यासाठी बघा आपल्याला मसाले भात बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. आता 1 वाटी तांदूळ आहे, तर मी एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे स्लाइसमध्ये. एक मिडियम साईजचा टोमॅटो होता, तो कापून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत अशा कापून. मसाले भात म्हटल्यावर तुम्ही काही घालू शकता त्याच्यामध्ये, फ्लावर, गाजर वगैरे सगळं, म्हणजे कुठल्याही भाज्या घालू शकता. तर मी इथं मटार आहेत ते घेतलेले आहेत. अर्धी वाटी मटार आहेत आणि एक बटाटा होता मीडियम साईजचा, तो कापून घेतलेला आहे. आता इथं तुम्ही फ्लावर वगैरे, वांग, गाजर, तोंडली, हव्या त्या भाज्या तुमच्या आवडीची तुम्ही घालू शकता. पण आमच्यात एवढं आवडतं तर मी एवढंच घेतलेलं आहे. आणि इथं मसाले बघा, धना जिरा पावडर आहे ती 1.5 चमचा आहे. 1 चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे. हळद घेतलेली मी अर्धा चमचा. आणि गरम मसाला आहे तुम्ही घेतलेला आहे अर्धा चमचा. जास्त तिखट नाही करायचं आपल्याला. याशिवाय लागणार आहे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट. याशिवाय आपल्याला लागणार आहे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट लागणार आहे. 1-1.5 चमचा लागणार आहे आपल्याला. तर चला सुरुवात करूया. गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले भात किंवा हा वाटाणे भात करायचा आहे. तर भांडं ठेवलेलं आहे आपण गॅसवरती. तेल घालूया आता. मी 2 चमचा आणि वरती थोडंसं तेल घातलेलं आहे. आता तेल हे तुमच्या आवडीने घालायचं आहे. आणि तांदूळ कसे असतील त्याच्यावरती पण तेलाचं म्हणजे ठरतं प्रमाण. कोलम तांदूळ असतील तर त्याच्यात तेल थोडंसं जास्त घातलं तरी चालतं. कोरडे होतात ते ना, खूप असे फडफडीत शिजतात, तर थोडंसं तेल त्याच्यामध्ये जास्त जातं. हा बासमती तांदूळ आहे बघा, मी 2.5 चमचे म्हणजे किटलीतले असतात ना, ते 2.5 चमचे घातलेले. मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की सगळ्यात पहिल्यांदा मी मोहरी घालणार आहे अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरे घातलेली मी. आता घालूया आपण कांदा. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण घालणार आहे. तुम्हाला तमालपत्र घालायचं असेल तर घालू शकता. मला कढीपत्त्याचा फ्लेवर छान वाटतो याच्यामध्ये, त्यामुळे मी कढीपत्ता घातला. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस थोडा मोठा करायचा होता. मिरच्या आहेत त्या पण घालूया आपण याच्यामध्ये, म्हणजे चांगल्या परतल्या जाते. आपण लाल तिखट घालणार आहे त्यामुळे मिरच्या घालायची का नाही तुमच्यावरती अवलंबून. शिवाय मी आलं लसणाची पेस्ट जी केलेली ना, त्याच्यामध्ये पण थोडीशी मिरची घातली. तर बघा कांदा चांगला परतलेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत ना त्या घालायच्या. बटाटा, मटार, परतून घेऊया. टोमॅटो आहे तो पण घालूया. मग सगळ्या भाज्यांबरोबर टोमॅटोही चांगला सॉफ्ट होईल. त्याच्यामध्ये घालूया आपण हिंग. पाव चमचा हिंग घालायचा. हळद घालायची अर्धा चमचा. थोडंसं आपण झाकून ठेवूया याला. 1-1.5 मिनिट झाकून ठेवूया. थोडंसं गॅस
बघा टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालूयात. पहिल्यांदा आले लसणाची पेस्ट घालूया. हे बघा, आले लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. 1-1.5 चमचा घालायचा. त्याच्यामध्येच आपण हे मसाले घेतले होते ना, कोरडे मसाले, ते घालूया. धना पावडर आहे, लाल तिखट आहे आणि गरम मसाला आहे. तुमच्याकडं बिर्याणी मसाला असेल तर तो घातला तरी चालेल. मीठ घालूया आपण. गॅस बारीक केलेला आहे. तांदळाच्या प्रमाणात मीठ घालायचं. मसाले लागतात असं वाटलं की थोडंसं पाणी घालायचं. कोथिंबीर थोडीशी घालणार आहे मी आता. मस्त सुगंध आलेला. थोडंसं पाणी घातलं म्हणजे मसाले जळत नाही, म्हणून पाणी घालायचं थोडंसं. ते काय आटून जातात मसाले भाजत भाजत. प्रमाण काही चुकत नाही आपलं पाण्याचं. पण हे मसाले छान भाजले, आपला भात छान होतो. चला तर आता आपण पाणी घालायचं. पाणी बघा, 1 वाटी तांदळासाठी मी डबल पाणी घालणार आहे, 2 वाट्या घालणार आहे. आता कोलम तांदूळ असतील तर 1.5 वाटी पाणी घालायचं आणि बासमती तांदूळ आहे त्यामुळे मी डबल पाणी घालते. म्हणजे ह्या तांदळाला डबल पाणी लागतं, त्यामुळे मी 2 वाट्या पाणी घालते. आता गॅस मोठं करायचं आपल्याला. थोडं झाकून ठेवूया म्हणजे लवकर अशी उकळी येईल त्याला. याच्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे. अर्धे लिंबाचे फोड पिळा, कारण लिंबू जर पिळलं ना तर भात आपला छान सरसरीत असा होतो. सरसरीत म्हणजे चिकट होत. उकळी आलेली. आता आपण तांदूळ सोडूया. उकळी आलेली. तिथं आपण मीठ वगैरे चेक करायचं. कमी असेल तर घालायचं. मीठ बरोबर आहे आपलं. कमी असेल तर घाला. तांदूळ सोडायचे. तांदूळ सोडताना गॅस बारीक आहे. एकसारखे तांदूळ करून घेऊ. भिजलेले तांदूळ त्यामुळे जास्त हलवायचं नाही, तर तुकडे पडतात. थोडं झाकून ठेवते म्हणजे उकळी लवकर. थोडासा गॅस मोठाच आहे. मीडियम पेक्षा मोठाच गॅस आहे. उकळीपर्यंत आणि उकळी आल्यानंतर पण 2-3 मिनिटं आपण गॅस थोडासा मोठा ठेवायचा. उकळी आलेली बघा भाताला. हलक्या हाताने आपण ना हे असं हलवून घ्यायचं थोडंसं. थोडंसं हे पाणी आटेपर्यंत ना थोडंसं गॅस थोडा मोठाच ठेवायचा, म्हणजे मिडियम पेक्षा थोडंसं मोठं ठेवायचं. एक 2-3 मिनिटं आपण गॅस असं मोठंच ठेवूया. दोन मिनिटं झालेले भात शिजतोय आपला. गॅस थोडा आता बारीक केलेला आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं. गरा अगदी चमच्याने फिरवायचं नाही, तर काय होईल, तांदूळ तुटतील आणि मग भात गीच घालतो.
आता गॅस मी अगदी बारीक केलेला आहे. थोडीशी आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावर. आता तांदूळ आहेत ते अजिबात हलवायचे नाही आणि गॅस अगदी बारीक करायचा. पाहिजे तर तुम्ही तव्यावरती सुद्धा ठेवू शकता. अगदी बारीक गॅस करायचा आहे. एक 5 मिनिटं तरी आपण छान असं त्याला शिजू द्यायचं बारीक गॅसवर. तर बघा आपला मसाले भात तयार झालेला आहे. हे बघा मस्त असा किती मस्त झालेला आहे, किती छान झालेला आहे एकदम. तर बघा मस्त असा मसाले भात आपला तयार आहे. वाटाणा भात किंवा मसाले मस्त झालेलं आहे, अगदी फडफडीत. बघा पाणी बिनी परफेक्ट झालेलं आहे अगदी. तर बघा मस्त असा मसाले भात आपला बनवून तयार आहे. गरमागरम आणि सुगंध तर एक नंबर सुटलेला आहे. मस्त. हे बघा फडफडीत अगदी झालेलं आहे, अगदी चिकट वगैरे काही नाही. बासमती तांदूळ आहे पण चिकट नाही काय, मस्त अगदी झालेलं आहे. आणि पाण्याचं प्रमाण पण छान छान अगदी म्हणजे परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे चिकट झालेलं नाही भात. अगदी मोकळा मोकळा भात शिजलेला आहे, छान झालेलं आहे बघा मस्त. तर हिवाळीचे दिवस आहेत आणि हिरवे मटार वगैरे पालेभाज्या म्हणा किंवा कुठल्याही भाज्या भरपूर आलेले आहेत नाही का. तर फ्रेश अशा भाज्या वापरून हा मसाले भात किंवा वाटाणे भात नक्की करा. आणि रोजच्या जेवणात जर असं काहीतरी वेगळं असेल तर मुलंही आवडीने खातात, घरातले लोकही आवडीने खातात नाही का. म्हणजे ज्या ना आवडती भाजी जरी असली आणि जरा मसाले भात वगैरे केला की ते तक्रार न करता खातात. तर आवडली का रेसिपी ते नक्की सांगा. आवडली असेल तर पटदिशी लाईक करा आणि नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंटमध्ये सांगा.